सर्वांनी जरा एक मिनिट लक्ष द्या प्लीज. तुमच्या सगळ्यांच्या मागणी खातर आणि आंदोलनाची दखल घेण्यासाठी माननीय मंत्री महोदय आलेले आहेत. कृपया त्यांचा आता ऐकून घ्या. आता कोणी घोषणा देणार नाही, आधी पहिला ऐकते की काय निर्णय आहे तो. सर्व पूर्वी ओबीसी बंधू भगिनींनी या ठिकाणी मुंबईचे पालकमंत्री आदरणीय लोढा साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यासाठी मुंडे सरांना धन्यवाद देतो आणि लोढा साहेबांना पण धन्यवाद देतो आणि त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. या ठिकाणी जे आजचं आंदोलन घेतलेलं आहे, हे आंदोलन घेतलेलं आहे त्याची पूर्वसूचना आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना यापूर्वी दिलेली आहे. 15 तारखेला संपूर्ण कोकणातल्या प्रत्येक तालुक्यामधून निवेदन सादर करण्यात आलं आणि त्यानंतर आम्ही आजच्या 7 तारखेचा मोर्चा आम्ही निश्चित केला होता. प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून आम्ही 9 तारीख घेतली. 9 तारखेला देखील शक्य नव्हतं, कारण बाहेरचे युकेचे पीएम येणार होते आणि आपले देशाचे पंतप्रधान देखील काल या ठिकाणी आले होते. परंतु अत्यंत म्हणजे काय प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं आमच्या विनंतीला मान देऊन आणि अशा अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला या ठिकाणी आज हा मोर्चा घेऊ दिला. याच्यामधले जे मुद्दे आहेत ते मुद्दे असे आहेत की 2 सप्टेंबरला याच आझाद मैदानामध्ये याच जागेवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. त्यांनी शासनावर वेळोवेळी दबाव आणला होता. उपोषण त्यांनी ते 8वं उपोषण होतं आणि या उपोषणाच्या दबावाखाली आणि जवळजवळ 4-5 दिवस या ठिकाणी मुंबई ठप्प करण्याचं या ठिकाणी त्यांनी जे काही प्रयत्न केले, त्यामुळे त्यांना दाद द्यावीशी त्यांना वाटली. म्हणून आज लोढा साहेब कसं आहे की यांच्या भावना ज्या आहेत, आम्ही 1 दिवस या ठिकाणी आलो, आमची दखल जर कोणीच घेणार नसेल तर आम्ही काय करायचं, अशा प्रकारचं त्यांचं मत होतं. म्हणून आपल्याला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून यावं लागलं. पहिली जी आमची जी मागणी आहे की 2 सप्टेंबरला जो हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठा व्यक्तींना कुणब्यांचे दाखले देऊन, जातीचे दाखले देऊन त्यांना ओबीसी करण्याचा जो काय प्रयत्न झाला, त्याच्यामधून जो अर्थ निघतो, तो अर्थ आम्हाला जो ज्या पद्धतीने जो समजलेला आहे, तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसीला जो समजलेला आहे, तो असा आहे की मागच्या दारानं मराठा समाजाला आपल्या ओबीसी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे. राज्यभर आंदोलन चालू आहेत आणि मराठे म्हणतात आम्ही कुणबी आहोत, म्हणून आम्ही म्हणतोय मराठे हे कुणबी नाही आणि हे आम्हाला
आग्रहानं शासनासमोर सांगायचं होतं की ते कुणबी नाहीत हे सांगायचं होतं. हैदराबादच्या गॅझेटियरनुसार त्यांना मराठा आणि कुणबी ठरवण्याच्या बाबतीमध्ये जो काही शासनानं जी.आर. काढला त्याला आमचा सगळ्यांचा ठाम विरोध आहे आणि तो रद्द करण्यात यावा अशा प्रकारे आम्ही त्या याच्यामध्ये मागणी केली. दुसरी मागणी अशी आहे की जस्टिस संदीप शिंदे यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली नोंदी कुणबी नोंदी शोधण्यासाठी. तिसऱ्यांदा कुणबी नोंदी शोधण्यासाठी दिली म्हणजे आम्ही ज्या वेळेला दाखला काढतो ओबीसी त्यावेळेला आम्हाला सगळे पुरावे गोळा करावे लागतात आणि या वेळेला मराठ्यांच्या बाबतीत मात्र शासन त्यांना पुरावे गोळा करून देण्याचा जो काही हे करतोय प्रयत्न करतोय तो आम्हाला खटकलेला आहे. आणि संदीप शिंदेनी त्यांचं काम पहिल्या कमिटीच्या अहवालामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर त्या कमिटीचं काहीही जे काम आहे ते राहिलेलं नाही. त्याच्यामुळे ती रद्द करण्यात यावी असं म्हटलेलं. त्यांनी 58 लाख नोंदी मराठ्यांच्या कुणबी असल्याच्या नोंदी शोधून त्यांना दाखले देण्याच्या बाबतीमध्ये प्रोसिजर सुरू केली होती आणि त्याला देखील आमचं या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की 58 लाख नोंदीद्वारे मराठा समाजाला जर दाखले दिले गेलेले असतील तर ते तुम्ही ताबडतोब रद्द करा किंवा जे दाखले तुम्ही दिलेले आहेत ते खरे आहेत खोटे आहेत काय आहेत ते ठरवण्यासाठी एक श्वेतपत्रिका काढा. 2023 पासून आतापर्यंत जेवढे दाखले देण्यात आलेले त्याची संपूर्ण माहिती या ओबीसी समाजाला कळली पाहिजे म्हणजे आम्हाला शोधता येईल त्यातला खरा कुणबी कोण आणि खोटा कुणबी कोण. बरोबर ही एक आमची प्रामुख्याने मागणी आहे. जातनीय जनगणनेचा केंद्राकडून जो होणार आहे सार्वत्रिक जातनीय जनगणना त्याच्यामधून करण्यात आला असला तरी अनेक राज्यांनी जातनीय जनगणना सुरू केलेली आहे आणि तशी महाराष्ट्र सरकारने करावी. कारण मराठा समाजाला 360 कोटी रुपये खर्च करून त्यांचा सर्वे करण्यात आला. मग आम्हाला तुम्ही 360 नव्हे 500 कोटी मध्ये सगळं काय याच्यामध्ये होऊ शकतं. आमचा सर्वे होऊ शकतो. तर ती एक आहे आणि त्याच्यानं हे महत्वाचे मुद्दे आहेत. बाकीचे मी या ठिकाणी हे करत नाही आहे. मराठा समाज आज जेव्हा ओबीसीतून यायचं म्हणतोय तेव्हा ईडब्ल्यूएस आरक्षण नाकारतोय का तर नाही. एसीबीसीचं आरक्षण नाकारतोय का नाही. याच्यापूर्वी राणे कमिटीने एसीबीसीचं ईएसबीसीचं दिलं होतं ते नाकारलं का नाही. त्याचाही लाभ घेतला ईडब्ल्यूएसचा पण लाभ घेतला आणि एसीबीसीचा पण लाभ घेतला. म्हणजे ओबीसीने उपाशीच राहायचं. त्यांना निधी जो दिला जातो एका जातीसाठी हे सगळं जर सरकार करणार असेल आणि या ओबीसीतल्या 374 जातींना जर त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर ही जी असंतोषाची जी भावना आहे ही या ओबीसी समाजामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आहे. ते आपल्याला देखील त्यांचा रिपोर्ट असेल तर आमची विनंती आहे की हे जे आमचे मागण्या ज्या आहेत या मागण्या प्रामुख्याने आहेत त्या आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानी घालाव्यात आणि आमची ताबडतोब या आठवड्याच्या आत तातडीची मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत आमच्या शिष्टमंडळाची बैठक लावावी आणि या प्रश्नावर चर्चा करावी अशी आमची तुम्हाला विनंती आहे. अन्यथा आमचं आंदोलन हे कोकणामध्ये सुरू राहणार आणि हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही नागपूरला देखील धडकू शकतो अशा प्रकारची आमच्या कुणबी बांधवांची ओबीसीची भावना आहे. कृपा करून आमची ही विनंती जी आहे त्या विनंतीच्या संदर्भामध्ये आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे तुम्ही ही आमची मागणी पोहोचवावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ओबीसी ज्याने दिला सुरुवातीमध्ये ज्यांचे ओबीसीच्या जनक ज्याने सांगू शकता असा छत्रपती शाहूजी महाराजांना वंदन करून तिथे जमलेले सर्व महाराष्ट्राचे कोणी कोपरा आधी माझे मान्यवर आणि बंधू भगिनी
सर्वप्रथम मी आपली मनापासून क्षमा मागतो. आज माननीय प्रधानमंत्रीजीचा कार्यक्रम होता आणि ब्रिटनच्या प्रधानमंत्रीचा पण कार्यक्रम होता आणि दोघेही आज एक देशामध्ये जे काही चाललं आहे ट्रम्प सर्व आपलं माहिती आहे. तर त्यासाठी ते कार्यक्रमाचा महत्त्व पण आपण समजू शकता. 1.5 तास कार्यक्रम उशिराने संपला. आम्ही सर्वजण मुख्यमंत्रीसह बसले होते. आम्ही वाट पाहत होते की कधी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की प्रधानमंत्री जिथे आले की तुम्ही लगेच इथून निघा. तिथे सर्व कुंडी बांधू इथे जमलेले आहे आपले. आपण त्याशी बोलले असेल त्याने सर्व माहिती आहे की आपण इथे मोठी संख्येमध्ये जमलेले आहे, सकाळपासून जमलेले आहे. आपल्या मनामध्ये काय चाललं ते पण माहिती आहे आणि तुम्ही काही गैर नाही, तुम्ही आमचेही आहे. हा सरकार जी आली आहे त्यामध्ये त्या सरकारच्या आण्यामध्ये तुमचा मोठा सिंहाचा वाटा आहे, हे पण आम्ही सातत्याने अप्रोच करतो. आणि आता माननीय मुख्यमंत्रीजीने सांगितलं आहे की आपले जे मागपत्र आहे ते मला मागपत्राची कॉपी दिली आहे. ते मागपत्राची कॉपी घेऊन मी आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहे. ब्रिटनचे प्रधानमंत्री आता मुंबईमध्ये आहे. ते रात्री उशिराने परत जाणार आहे. नाही तर मुख्यमंत्री स्वतः आपल्या आधीच भेटले असते. तर मुख्यमंत्रीने मला सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी की तुम्ही माझ्या वतीने सार्वजनिक मंचातून हा शब्द द्यावा की आठवड्याचे जे आपण सांगितलं आठवड्याचे 8 माननीय मुख्यमंत्रीजी स्वतः आपले सर्व प्रतिनिधी मंडळाची मीटिंग घेणार आहे. आणि त्याशिवाय आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्रीजीने आमच्या सरकारने एक ओबीसी साठी एक उपसमिती पण गठीत केली आहे. त्यांचं पण काम सुरू आहे. त्याचे समोर पण आपला विषय आपण घेऊ. त्याची मीटिंग पण आपण नक्की आपल्याला मिळणार आहे. मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो की तुम्ही हा गैरसमज करू नये की तुमच्यावर काय अन्याय होणार आहे. हा पण गैरसमज करू नये की तुमच्या कोई तुम्ही जोपर्यंत काय ते करता नाही तोपर्यंत तुमचा काय ऐकणार नाही. आम्ही तुमचा सन्मान करतो. तुमच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये वर्षापासून महाराष्ट्र चालला आहे. तुम्ही महाराष्ट्राची रीढची हड्डी आहे आणि तुमच्या विना तुमच्या शिवाय काय इथे होत नाही. माननीय मुख्यमंत्रीच्या शब्दावर आपण विश्वास ठेवा आणि ते आज आपण जे आले तेवढे उशीर झाला त्याबद्दल आपले जे काही गैरसोय झाली त्यासाठी मी मनापासून आपली परत एक वेळा माफी मागतो. आपल्या सर्वांना विनंती करतो की आता आपण आजच्या जे आपलं आंदोलन संमेलन प्रतिनिधी मंडळ जे काय असेल ते आता इथे थांबावा. मुख्यमंत्री शब्दाने मान द्यावा. मी नाही आहे, मी त्यांच्या प्रतिनिधी स्वरूप इथे आलेलो आहे आणि ते माझ्या बरोबर ते आपले गावकर माझे विधानसभाचे त्यांना तुम्ही विचारा. मी कधी शेतकऱ्याच्या समाजामध्ये कमी ठेवत नाही आणि माझ्या मुख्यमंत्र्याला सांगितलं की तुम्ही तिथे जावा, त्याने भेटा, माझ्या वतीने त्याने घोषणा करावा, त्याने विनंती करावा की आता आज इथे संपवा आणि मी नंतर त्याने स्वतः भेटणार आहे. हा शब्द तुम्ही माझ्या वतीने त्या देवा. परत एक वेळा मुख्यमंत्री शब्द मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. मुख्यमंत्री शब्दाचे मान करून आम्ही सर्वजण तुमचे बरोबर आहे आणि तुम्ही आमचेही आहे असं आमच्या मनामध्ये जे आहे त्यांचा मान करून हा आंदोलन इथे समाप्त करावा अशी मी आपल्या विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणबी समाजाचा विजय हो. कुणबी समाजाचा विजय हो. कुणबी समाजाचा विजय हो. कुणबी समाजाचा विजय हो. आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने या मुंबईचे पालकमंत्री आदरणीय लोढासाहेब मुख्यमंत्र्यांच्या वतीने आपल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला शब्द दिला की आपली भूमिका ही या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपला निवेदन आणि या 8 दिवसाच्या आत आपल्या जो शिष्टमंडळ आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक बैठक घडून घेणार आहे. साहेब, आम्ही कोकणातला आणि या 7 जिल्ह्यांचा कुणबी समाज हा शब्दावर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहोत. त्याच्यामुळे आपण जसं आम्हाला विनंती केली तशी मी माझ्या समाज बांधवांना मी विनंती करणार आहे. परंतु ज्या आमच्या मागण्या आहेत
त्या मागण्यांचा विचार या शासनाच्या वतीने व्हावं. फक्त मराठा समाज जसं बोलेल तशा पद्धतीत हा शासन चालू नये अशी एक नम्र विनंती आहे. जर तशाच पद्धतीत होणार असेल तर हा कोकणातील कुणबी आणि सारे ओबीसी, आज कुणबी लाखोच्या संख्येने इथे हजर झाले होते. उद्या जेव्हा हा ओबीसी आणि ह्या साऱ्यांना मारल्यावर या कुठेच रोडला जागा राहणार नाही अशा पद्धतीत आंदोलन होतील. जरांगेन जसे उपोषण केले त्या पद्धतीने आम्हालाही उपोषण करता येईल. परंतु आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून आदरणीय मुंडे साहेब, जे प्रवीण मुंडे साहेब आहेत, त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही कुणबी बांधव त्या पद्धतीत कुठेही एकही गाडी अडवली नाही. कुठलीही, जसे मराठा समाजाने नंगा नाच केला, उघडे नाचले, कबड्डी खेळले, हे खेळले आणि लोकांना त्रास द्यायचं काम केलं, तसं कुठलंही काम आमच्या कुणबी बांधवांनी केलं नाही. आमच्याकडे जेवढी सहनशीलता आहे तशी आक्रमकता पण आहे. म्हणून तुम्हाला मी एक विनंती करतो की आपण दिलेला शब्द आम्ही अंतिम मानून आता हा आंदोलन इथे स्थगित करतो आणि तुमच्या मुख्यमंत्री आणि तुम्ही सारी मंडळी हे एकत्र आमच्या शिष्टमंडळाशी जेव्हा बैठक होईल आणि त्याच्यावर तुम्ही जो निर्णय द्याल त्यानंतर आपला पुढचा जो आंदोलन जो काय हे करायचं आहे त्यानंतर आपण पुढे घेऊया. तुर्तास आपण ह्याला मंत्री महोदयाच्या शब्दावर आपण सांगता करूया, एवढंच आपल्याला विनंती करतो. आमचे जे पोलीसचे इथले डीसीपी आहे श्री मुंडे साहेब, ते पण अतिशय चांगले अधिकारी आहेत. त्याने सकाळपासून आपल्या बरोबर कोऑर्डिनेशन करते. पोलीसचे डीसीपी साहेबांचे सर्व अधिकाऱ्यांना पण धन्यवाद देतो. तुमच्या मनापासून आभार मानतो. परत एक वेळा तुम्हाला विनंती करतो की मुख्यमंत्रीच्या शब्दाने मान देऊन असा विषय हा विषय संपवा. पण आठवड्यामध्ये हा मीटिंग नक्की करू. शांतपणे एक मिनिट हे आंदोलन या ठिकाणी आपण तुर्तास स्थगित केलेलं आहे. आपल्या ग्रामीण भागातून जे समाज बांधव बंधू भगिनी